नमस्कार सर्वांना. मी कृष्णदेव जंगम आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केडी जंगम या यूट्यूब चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण वास्तू सल्ला पाहणार आहोत की आपल्या देवघरामध्ये शंकराच्या पिंडीचे तोंड म्हणजे मुख कोणत्या दिशेला असावे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तरी तुम्ही हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहावा ही सर्वांना नम्र विनंती. तसेच या केडी जंगम यूट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर या केडी जंगम यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील घंटीचे लाल बटन ऑन करा. त्यामुळे इथून जे नवनवीन व्हिडिओ येतील त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील. आपण आपल्या देवघरामध्ये शंकराच्या पिंडीचे तोंड म्हणजे मुख हे कधीही दक्षिण दिशेला कधीही नसावे. कारण तुम्हाला माहितच आहे की दक्षिण दिशा ही यमाची दिशा म्हणजे छिन तत्वाची दिशा मानली गेली आहे. त्यामुळे आपल्या देवघरामध्ये शंकराच्या पिंडीचे तोंड कधीही दक्षिण दिशेला करू नये. शास्त्रानुसार आपण आपल्या देवघरामध्ये शंकराच्या पिंडीचे तोंड हे नेहमी नॉर्थ दिशा म्हणजे उत्तर दिशेला असावे. म्हणजे आपल्या देवघरामध्ये आपण आपल्या शंकराच्या पिंडीचे तोंड म्हणजे मुख उत्तर दिशेला करावे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे आभार. धन्यवाद. थँक्यू.